नमस्कार मंडळी, तर आज आम्ही निघालेलो आहोत पहिल्यांदाच गोवा टू दिल्ली फ्लाईटने। त्यासाठी सकाळी सकाळी आम्ही पोहोचलेलो आहोत गोव्यातील दापोली इथलं गोवा इंटरनॅशनल एअरपोर्टवर। तर तुम्ही सुद्धा जर पहिल्यांदाच विमानाने प्रवास करत असाल तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे। एअरपोर्टवर पोहोचल्यावर आपण मेन गेटमधून एंट्री करताना आपल्याजवळ आपलं फ्लाईटचं जे काही तिकीट आहे आणि कोणतेही आपलं गव्हर्नमेंट आय डी जसं की आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असणं आवश्यक आहे। तर ते दाखवून आता मी एंट्री केलेली आहे आणि लगेचच घेतलेला आहे बोर्डिंग पास। बोर्डिंग पास काढतेवेळी आपलं जे काही टोटल लगेज असेल त्याचं वेट केलं जातं आणि प्रत्येकी आपण प्रति माणशी 15 किलोचं वजन हे आपण कॅरी करू शकतो। आणि आतमध्ये केबिनमध्ये घेऊन जाण्यासाठी हँडबॅग वगैरे असेल तर ते आपण मॅक्झिमम 7 किलोपर्यंत घेऊन जाऊ शकतो। आणि त्यापेक्षा जर वजन जास्त असेल लगेचचं तर आपल्याला प्रति किलो 400 ते 500 रुपये तरी पे करावेच लागतील। बॅग चेक इन झाल्यानंतर ती बॅग आपल्याला तिथेच जमा करावी लागते आणि ती मिळते डायरेक्टली आपण आपलं जे काही डेस्टिनेशन आहे तिथे पोहोचल्यानंतरच। बॅग चेक इन झालेला आहे आणि आता निघालेला आहोत सिक्युरिटी चेक इनसाठी। त्यासाठी बोर्डिंग पास चेक केलं गेलं, त्यानंतर आधी झालं फुल बॉडी स्कॅनिंग आणि आत्ता चालू आहे सिक्युरिटी चेक इन। तर त्यासाठी आपलं जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील जसं की मोबाईल चार्जर, लेदर बेल्ट किंवा जॅकेट तर ते सर्व काही इथे स्कॅन केलं जातं। पण इथं माझ्या हँडबॅगमध्ये टॅल्कम पावडर होतं तर ते मात्र त्याने काढून फेकलेलं आहे कारण ते आतमध्ये अलाउड नाही आहे। तर ते आपण आपल्या लगेजमधून नक्कीच कॅरी करू शकतो। सिक्युरिटी चेकिंग नंतर आता आम्ही निघालेलो आहोत डायरेक्ट बोर्डिंगसाठी। तर कोणत्या गेटमधून आपल्याला फ्लाईटमध्ये एंट्री करायची आहे तर सर्व काही आपल्या बोर्डिंग पासवर मेन्शन केलेलं असतं। तर आमचं बोर्डिंग होतं सी गेटमधून आणि ते आहे सेकंड फ्लोअरला। तर आम्ही आता सध्या तिकडेच निघालेलो आहोत। तर हे पहा, इथे वर आल्यानंतर मात्र मला अगदी एखाद्या मॉलमध्येच आल्यासारखं वाटत होतं कारण इथे बाजूला शॉप्स आणि बार असं बरंच काही होतं। आता इथे आम्हाला दिसलेलं आहे सी गेट जिथून आमचं बोर्डिंग होणार आहे। अजून काही इथे बोर्डिंग सुरू झालेलं नाही आहे आणि त्याला बराच वेळ आहे। तर हा आहे ते वेटिंग एरिया। तुमचं बोर्डिंग टाईम होईपर्यंत तुम्ही इथे वेट करू शकता। आणि हे बघा, इथे आमचे फ्रेंड्स आधीच आमच्या अगोदरच पोहोचलेले होते। तर आता फ्लाईटला बराच वेळ असल्यामुळे आम्ही इथे बराच वेळ एअरपोर्टवर टाईम स्पेंड केला। फोटोशूट आणि शूटिंग, व्हिडिओ शूटिंग वगैरे बरंच काही केलं। आणि तुम्ही सुद्धा जर पहिल्यांदाच विमान प्रवास करत असाल तर तुम्हाला सुद्धा फ्लाईटच्या टायमिंग अगोदर 1.5 ते 2 तास लवकर इथे पोहोचावंच लागेल। फायनली अशा पद्धतीने आता आमचं बोर्डिंग चालू झालेलं आहे आणि आता मी फ्लाईटमध्ये एंट्री करणार आहोत। त्यापूर्वी आणखी एकदा इथे आमच्या बोर्डिंग पासचं स्कॅनिंग झालं आणि आता आतमध्ये एंट्री केल्यानंतर फ्लाईटमध्ये काय काय झालं ते बघूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।